झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। किल्ले लळींच्या कुरणात चाललंय तरी काय? रोजच झडताय पार्ट्यावर पार्ट्या। प्रतिबंधित ठिकाणी वाढतोय गर्दीचा ओघ। धबधब्याच्या धोकेदायक परिसरातही होते हुल्लडबाजी। मुंबई आग्रा महामार्गालगत आणि धुळे शहरापासून जवळ असलेल्या लळिंग किल्ल्याचा परिसर सध्या हिरवळीने चांगलाच नटला आहे। गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे लळिंगच्या कुरणात असलेला धबधबा देखील चांगला कोसळतोय। यामुळे स्वाभाविकच हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी देखील वाढताना दिसते। अनेक जण आपापल्या कुटुंबियांसह या परिसरात येऊन निसर्ग आणि वनभोजनाचा आनंद घेतानाही दिसतात। परंतु या व्यतिरिक्त या वन्यजीव संरक्षित परिसरात काही हुल्लडबाजांची देखील गर्दी होताना दिसते। लळिंगच्या घाटातील महामार्गालगत असलेल्या नाल्यातून अनेक जण थेट धबधब्यापर्यंत पोहोचत आहेत, तर काही धबधब्याच्या वरच्या बाजूला गर्दी करताना दिसत आहे। यातले काही या ठिकाणी जाऊन दारू पार्ट्या जोडतानाही आढळून येत आहेत। खरे तर हा संपूर्ण परिसर वन्यजीव आणि पक्ष्यांसाठी संरक्षित करण्यात आलाय। याच परिसरात असलेल्या लांडोर बंगल्याला ऐतिहासिक संदर्भ असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पादस्पर्शाने पावन झालेला म्हणून हा परिसर ओळखला जातो। या स्मृती जगवण्यासाठी हा बंगला देखील संरक्षित करून संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत। मात्र वन विभागाच्या नियमांना धाब्यावर बसवून पार्ट्या झोडणाऱ्या, या ठिकाणी येऊन नशा करणाऱ्या हुल्लडबाजांची वाढती संख्या पाहता वन विभाग आणि सुरक्षा रक्षक करतात तरी काय, असा प्रश्न निर्माण होतो। या संदर्भात निसर्गप्रेमी स्थानिक नागरिक संकेत वाकळे म्हणाले, नमस्कार, मी संकेत रवींद्र वाकळे, लळिंग आणि दिवाणमाळा या गावाचा एक नागरिक म्हणून आणि एक पर्यटक म्हणून आणि एक निसर्गप्रेमी म्हणून आज धुळे शहरालगत असलेल्या लळिंग लांडोर बंगला या ठिकाणी आज पर्यटक म्हणून भेट दिली। जवळपास 30 ते 40 जणांचा समूह या ठिकाणी पार्टी करत होता। अक्षरशः हे चित्र बघून मला या ठिकाणी वन विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करावेसे वाटतात आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती किल्ले लळिंग या दोन्ही प्रशासनावर यांच्या प्रशासनांवर मला प्रश्नचिन्ह उपस्थित करावंसं वाटतं। खऱ्या अर्थाने संयुक्त वन व्यवस्थापन समिती किल्ले लळिंग या समितीचं काम आहे की लळिंग लांडोर बंगला आणि किल्ल्याचं संवर्धन करणं, या ठिकाणी रोजगार उपलब्ध करणं। परंतु या गोष्टींना सोडून या ठिकाणी वेगळ्याच विळख्यात या संघटना आणि संस्था पडलेल्या या ठिकाणी असं वाटतंय। येत्या 31 जुलै 2025 रोजी या ठिकाणी भीम स्मृती यात्रा या ठिकाणी होत असते। लाखोंच्या संख्येमध्ये भीम अनुयायी या ठिकाणी येत असतात। या पार्श्वभूमीवर तरी वन विभागाने आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती लळिंग या दोन्ही प्रशासनाने या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि कुठेतरी दारू, सिगारेट, तंबाखू आणि या असल्या निव्वळ लोकांना पार्टींपासून कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे। खरं तर या लळिंग लांडोर बंगल्यावर ठिकठिकाणी आग लागण्यास आणि अशा प्रवृत्त करण्यास कोणत्याही उपकरणांवर किंवा एखाद्या साधनांवर प्रतिबंध आहेत, निर्बंध आहेत, परंतु या ठिकाणी सरेआम आणि खुलेआम या ठिकाणी स्टोव्ह पेटवले गेले आहेत। किल्ले लळिंगच्या कुरणातील या धबधब्यानजीक यापूर्वी अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत। अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागलाय। अशी जीवितहानी टाळण्यासाठी आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी पार्ट्या झोडणाऱ्या आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांना वेळीच आळा घालण्याची मागणी होते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।